नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कर्जमाफी संदर्भात अतिशय आनंदाची बातमी अखेर आज आलेली आहे। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात आलेला आहे। सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी या माफीत नेमके कोणते कर्ज समाविष्ट होणार याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता। मात्र सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम मुदतीच्या कर्जाचाही या कर्जमाफीत समावेश असणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे। शेवटपर्यंत बघा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या कालावधीत थकीत असलेले पीक कर्ज तसेच शेतीसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्ज या दोन्ही प्रकारच्या कर्जांचा 2 लाख रुपयांपर्यंत भाग माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे केवळ पीक कर्जापुरती मर्यादा नसून अधिक व्यापक स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्यस्तरीय बँकेच्या समितीच्या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 24,73,566 शेतकरी थकबाकीत आहेत। या शेतकऱ्यांकडे एकूण सुमारे 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यामध्ये पीक कर्जाबरोबरच मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही समावेश आहे। सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे। यात 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचं स्पष्ट झालं आहे। अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज नियमित असलं तरी मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज थकीत असल्याचं चित्र आहे। राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचं प्रमाण अधिक असल्याचं समोर या ठिकाणी आलेलं आहे। एकूण थकबाकी सुमारे 36,000 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांकडील पीक कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत साधारणतः 30 जूनपर्यंत असते। त्यामुळे जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी वेळेत मिळण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी निश्चित मिळेल। दरम्यान सहकार विभागाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती वित्त विभागाला सादर केली जाणार आहे। त्यानंतर वित्त विभागाकडून पुढील कार्यवाही करत कर्जमाफीसाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे जूनच्या आधीच म्हणजे याच महिन्यात तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। मे अखेरपर्यंत तुमची कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे। मध्यम कर्ज असलं तरी ते देखील माफ होणार आहे असं आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।